लागलेली आहे आणि मग या भुकेमुळं माझा प्राण निघून जाईल माझ्याच्याने काय आता ह्यो समुद्र उल्लंघन होणार नाही आणि मग जाता जाता जर या भुकेमुळं माझा प्राण निघून गेला तर तुझी स्तुती ही रामाला कोण सांगत या ठिकाणी अवघड होण्याची गोष्ट आहे असं हनुमंतराय सीतामाईला बोलू लागले आहे कशामुळे सीतामाई कळवळी आपल्या हृदयामध्ये कशामुळं इकडे हनुमंतराय म्हणू लागलेले आहेत की सीतामाई आता हा माझ्यावर काळच आलेला आहे म्हणले का एक सुधा नव्हे या सुधा रूपी म्हणजे या भुकेच्या रूपानं माझ्यावर काळ ओढलेला आहे आता अवघड होण्याचा संभव आहे असं हनुमंतराय म्हणल्या बरोबर सीतामाईला कनवळा आला आणि कनवळा येऊन पुढे काय म्हणू लागले आहे आणि कनवळ्याच्या भरामध्ये बोलू लागले हनुमंताला हनुमंता तुला क्षुधा लागलेली आहे ना भूक लागलेली आहे ना मग काय कर तुला माझ्या रामाची शपथ आहे म्हणल्या सीतामाय का तर तो तोडून फळ खायचे नाही खाली पडलेले फळ तो हनुमंता खायचे असं त्या ठिकाणी सीतामाय त्या हनुमंताला म्हणणार संपूर्ण घातली श्रीरामाच्या फळे तोडून खावे हनुमंताचा विचार आहे कारण सीतामाईनं आपल्याली रामाची आण घातलेली आहे काय सांगितलेलं आहे पडलेले फळच फक्त खायचे सांगितलेले आहेत असं त्या ठिकाणी हनुमंताचा विचार चालू आहे ऐकून सीतेच्या नसी हनुमंत खाजवी दोन्ही खुशी हे मानले मज मनासी आला वृक्षासी पयांत हनुमंताचा विचार आहे असं सीतामाईनं सांगितल्याबरोबर मनामध्ये आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये आपल्या हातात मी खुशी खाजवायला चालू केल्या आणि मनामधला विचार सांगू लागले की आता या फळाचा अंत आलेला आहे असं त्या ठिकाणी हनुमंताचा विचार आहे